श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपासाला खास महत्त्व आहे. या महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते. यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा होते आणि त्यासोबतच जीवनात धन, यश आणि सुख समृद्धी येते. तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होते. मार्गशीर्ष महिना अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा बुधवार 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला या एक झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे, ज्याच्यामुळे आपली गरिबी व दारिद्र्यता दूर होणार आहे आणि 7 पिढ्या बसून खातील एवढा आपल्याला धनलाभ होणार आहे. ह्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पवित्र महिना मार्गशीर्ष वसे लक्ष्मी अंश, तोच योग्य लक्ष्मी व्रत प्रत्येक वर्षी सर्वदा, असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, उपासना करण्यासाठी हा अत्यंत शुभ असा महिना आहे. ह्या महिन्यात विष्णूंची पूजा पाठ केल्याने अगणित असे पुण्य आपल्याला मिळत असतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देवांची पूजा करतं. देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपाय करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी काही जण शाही भोगापासून फुलापर्यंत सर्व काही विशेष महत्त्व देऊन अर्पण करतात. पण देव केवळ भक्तीचा भुकेला असतो. खूप काही देण्यापेक्षा एक फुलाने सुद्धा देव अतिशय प्रसन्न होतात. प्रत्येक देवी देवतांना कोणतं ना कोणतं फूल, कोणतं ना कोणतं झाड अतिशय प्रिय असतं. जसं की हनुमानाला चमेलीचं फूल अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर सरस्वती पूजा करताना पलाश फूल देवीला अर्पण केलं जातं. धोत्रा हे शिवाचे प्रिय फूल आहे. आणि जर आपल्याला श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्यांना तुळशीचं पत्र अर्पण केलं तर ते खूपच आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात. गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं, झेंडूची फुलं अतिशय प्रिय आहेत. आणि माता लक्ष्मीला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे. ज्या प्रकारे फुलं, झाडं विविध देवी देवतांना समर्पित आहेत, त्या प्रकारे जे आहेत प्रत्येक दिवस जो आहे तो कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. आणि हा आहे मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जर आपल्याला श्री हरी विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद पाहिजे असतील तर अशा विशेष महिन्यामध्ये जर आपण अशा काही झाडांना स्पर्श केला आणि काही मंत्र उच्चार केले तर त्याच्यामुळे जे आहे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळते. म्हणजे आपण मेहनत तो खूप करतोय, पण आपण केलेली मेहनत जी आहे ती आपल्याला त्याचं चांगलं फळ प्राप्त नाही होत. तर मग ते जे अप्राप्त लक्ष्मी आहे ती लक्ष्मी प्राप्त होण्याकरता जर आपण काही म्हणजे कष्ट जर आपण करतोय, त्या कष्टाबरोबर जर काही ह्या सेवा केल्या, उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला खूप जास्त पटीने हा मिळत असतो. तर सगळ्यात पहिलं झाड आहे जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी त्या झाडाला स्पर्श करून एक मंत्र बोलायचा आहे, ते म्हणजे आवळ्याचं झाड. आवळ्याच्या झाडामध्ये निरनिराळ्या देवी देवतांचा वास असतो. या झाडाच्या मुळामध्ये विष्णू, खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचा वास्तव्य आहे.
त्याचमुळे हे झाड जे आहे विशेष पूजनीय मानलं जातं. आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी एकदा तरी तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ जायचं. जाताना तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आणि पूर्वेकडे तोंड करून जे आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या आवळ्याचं झाड असतं त्याची जी मुळं असतं त्याच्यावरती आपल्याला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे, कारण श्री हरी विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे. आणि त्या जी हळद जिथे आपण अर्पण केली आहे तिथे जे आपल्याला घरनं पाणी घेऊन जायचं आहे आणि ते जलसुद्धा आपल्याला त्या जिथे हळद टाकली त्याच्यावरती अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला आवळ्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे, दोन्ही हाताने आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि मंत्र उच्चार झाल्यानंतर जे आपल्याला त्या झाडाला स्पर्श करूनच आपल्या मनातली इच्छा बोलायची. आपल्या ज्या पण समस्या, ज्या पण आपली इच्छा असेल ती तिथे झाडाला आपल्याला स्पर्श करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची आहे. आणि जर तुम्हाला जमत असेल तर तिथेच बसून जे आहे आपल्याला एकदा तरी कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. एवढी उच्च कोटीची ही सेवा आहे, तुम्ही करून तर पहा. तुम्हाला स्वतःहून चमत्कारिक असा बदल तुमच्या जीवनामध्ये घडलेला दिसेल. दुसरं जे झाड आहे ज्याला आपल्याला मार्गशीर्षमध्ये आवर्जून स्पर्श करायचं आहे ते म्हणजे बेलाचं झाड. शिवपुराणात असा उल्लेख आहे की ज्या जागी बेलाचं झाड लावलं जातं ते स्थान तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. आणि त्या घरावर महादेवांची अखंड कृपा असते आणि अशा घरामध्ये लक्ष्मी देवीचा अखंड वाससुद्धा असतो. म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे. आता आपण जेव्हा बेलाच्या झाडाजवळ जाणार आहे तेव्हा आपल्याला एक गाईचा तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि तो तिथे उत्तर दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे. उत्तर दिशा जी आहे ती धनाची देवीची दिशा आहे, म्हणजे माता लक्ष्मीची दिशा आहे, भगवान कुबेरांची दिशा आहे. म्हणून आपल्याला त्या दिशेला जो आहे तो दिवा तोंड करून लावायचा आहे. आणि त्यानंतर जे आहे त्याच बेलाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपल्याला तिथे मुळांजवळ अर्पण करायचं आणि त्याच्यावर एक लोटा आपल्याला जल अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडल्याचं पुण्य हे प्राप्त होतं. कारण बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि जिथे महादेवांचा वास असतो तिथे माता लक्ष्मीची अखंड कृपाही होत असते. आणि आपल्याला जे आहे बेलाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आणि लक्ष्मी माताचा बीज मंत्र आपल्याला बोलायचा आहे. ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः. हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आणि ह्याचा आपल्याला तिथे बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला जप करायचा आणि आपल्या मनातली इच्छा आपल्याला तिथे बोलायची. माता लक्ष्मीला सांगायचं, महादेवांना सांगायचं आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, कारण जर हा बीज मंत्राचा जर आपण जप केला तर त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या लवकरात लवकर आपल्यावर प्रसन्नही होत असते. त्याचबरोबर म्हणजे आवळ्याचं झाड आहे, दुसरं झाड बेलाचं झाड आहे, त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला सुद्धा खूप महत्त्व आहे. शमीचं झाड जर तुमच्या इथे असेल तर आवर्जून तिथे सुद्धा जावा. उच्च कोटीच्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या त्या नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चमत्कारिक असे बदल घडून दिसतील. तुमच्या घरामध्ये जेवढं पण दारिद्र्य, दुःख आहे, संकट आहेत ती साक्षात माता लक्ष्मी दूर करणार आहे. कारण हा आहे पवित्र महिना मार्गशीर्ष. म्हणून प्रत्येकाने ही सेवा कराच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.